कुंभ राशी महत्त्वाचे संकेत. हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. नमस्कार कुंभ राशींच्या माझ्या अत्यंत प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात कधी असा एखादा काळ आला आहे का जिथे माणसाच्या मनातून प्रत्येक प्रकारची भीती पार होऊ शकते. जेव्हा माणूस स्वतःच्या त्रासाला, लोकांच्या टोमण्यांना, संघर्षाला कंटाळून शेवटी एकच वाक्य बोलतो, आता जे होईल ते होईल. जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून हे बोलायला सुरुवात करते ना, तेव्हा समजून जा की तिच्या मनातील काही गमावण्याची किंवा कोणाला तरी गमावण्याची भीती पूर्णपणे संपलेली असते. तुम्ही विचार कराल की आज मी तुमच्याशी एवढ्या या तीव्रतेने का विषयावर बोलत आहे. स्पष्टच आजचा हा व्हिडिओ कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील एका अशा टप्प्यांवर सांगणार आहे जिथे तुमच्या स्वतःसाठी, स्वाभिमानाचे आणि स्वतःच्या अस्तित्वाचे काही अत्यंत कठोर आणि मोठे निर्णय घेणार आहात. या काळात तुम्हाला कोणाचीही फिकीर असणार नाही, कोणालाही काय वाटेल, समाज काय म्हणेल याने तुम्हाला अजिबात फरक पडणार नाही. तुमचा एकच उद्देश असेल, माझा स्वाभिमान जपला गेला पाहिजे आणि मला माझ्या कष्टाचे फळ मिळालेच पाहिजे. जर तुमच्या आयुष्यातही असाच काळ सुरू असेल तर तुम्ही सतत लोकांसाठी सोसत आला आहात टोमणे आणि त्यांची सहनशक्ती आता तुमची संपली आहे. व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुमचा शनिदेवावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय शनिदेव नक्की लिहा. तुमचं एक सकारात्मक वाक्य तुमच्या आयुष्याची मोठी ऊर्जा घेऊन येऊ शकते. कुंभ राशींच्या मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. कुंभ राशीसाठी नोकरी आणि व्यवसायाचा कार्यक्रम हा मंगळदेव मानला जातो. या महिन्यात मंगळ ग्रहाची स्थिती तुमच्या राशीच्या पंचम भावात प्रवेश करत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शुभ असा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. याचा थेट अर्थ असा आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून जे लोक नोकरीत किंवा व्यापारात मंदीचा सामना करत होते त्यांना आता अचानक प्रगतीचे नवीन दारे उघडतील. ज्या कुंभ राशींच्या लोकांना नवीन नोकरीची प्रतीक्षा होती, अनेक ठिकाणी मुलाखती देऊनही यश मिळत नव्हते, त्यांच्यासाठी आता सुवर्णकाळ सुरू होत आहे. तुमचा आत्मविश्वास एवढा प्रचंड वाढेल की मोठ्या मुलाखतीमध्ये तुम्ही तुमची छाप पाडाल. सरकारी कामात अडकलेले जुने प्रश्न किंवा कागदपत्रांचे घोळ किंवा वरिष्ठांशी असलेले मतभेद आता हळूहळू सुटू लागतील. ज्यांना परदेशी संबंधित व्यवसाय करायचा आहे किंवा परदेशात नोकरीची संधी मिळवायची आहे त्यांना या काळात 100% सकारात्मक बातम्या मिळतील. पण याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावातील कमालीचा स्वाभिमान आणि थोडा रागीटपणा येऊ शकतो. या महिन्यात तुमच्या अनेकांशी असलेले नातेसंबंध अधिक घट्ट होतील तर काहींची कायमचे तुटून जातील. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर आता तुम्हाला काहीच गोष्टीचा फरक पडणार नाही, कारण गेल्या काही दिवसात तुम्ही पूर्णपणे बदलला आहात. आता तुमचे संपूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर आहे, माझ्या आयुष्यात पैसा कसा येईल, माझी प्रगती कशी होईल आणि समाजातील माझे स्थान कसे मजबूत होईल. ऑगस्टच्या मध्यानंतर जेव्हा सूर्यदेव तुमच्या सप्तम भावात प्रवेश करतील तेव्हा व्यापारात तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा मोठे गुंतवणूकदार मिळू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात असलेल्या समस्या संपुष्टात येतील. ज्या लोकांना शेअर्स, लॉटरी किंवा ट्रेडिंगमध्ये रस आहे त्यांनी योग्य अभ्यासाने पाऊल उचलल्यास चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशींच्या परदेश प्रवास आणि आर्थिक स्थितीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तुमची कुंडली धन आणि उत्पन्नाचा मालक अत्यंत मजबूत स्थितीत विराजमान आहे, त्यामुळे या संपूर्ण महिन्यात सहज मार्गाने पैसा येण्याचे योग बनत आहेत. अडकलेले पैसे, जुनी वसुली किंवा कोणाला दिलेले कर्जाचे परत मिळण्याची आशा तुम्ही सोडली होती ते पैसे तुमच्या हातात अचानक येतील. 17 तारखेपर्यंत तुम्हाला आर्थिक चळवळ अजिबात भासणार नाही. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची, तिथे स्थायी होण्याची इच्छा असणाऱ्या कुंभ राशींच्या सुजाण लोकांसाठी हा काळ अत्यंत वरदानाचा ठरेल. विजा, पासपोर्ट, इतर कायदेशीर प्रक्रियेचे अडथळे येत होते ते आता आपोआप दूर होतील. तुमच्या उत्पन्नाचे मार्ग वाढतील आणि तुमच्या हातात पैसा खेळता राहील. मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त ज्योतिषीय गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, जी तुमच्या पडद्याची आहे, फायद्याची आहे. या महिन्यात शुक्रदेव थोडी कमजोर स्थितीत राहणार आहे. शुक्र हा तुमच्या भाग्याचा आणि भौतिक सुखाचा स्वामी आहे. शुक्र कमजोर झाल्यामुळे तुमच्या मनात अचानक महागड्या वस्तू खरेदी करण्याच्या, गाडी, मोठे दागिने घेण्याचा मोह निर्माण होऊ शकतो किंवा तुम्ही भावनेच्या भरात एखादी मोठे कर्ज काढून बसू शकता. म्हणूनच माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की या काळात आपल्या वडिलांच्या घरातील ज्येष्ठांचे किंवा कामाच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतेही वाद घालू नका. शांत राहा, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही तुमच्या रागावर आणि उतावळेपणावर ताबा ठेवला नाही तर हा महिना तुम्हाला प्रचंड श्रीमंती आणि मानसन्मान देऊन जाईल. प्रिय कुंभ राशींच्या मित्रांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुमच्या आयुष्याची जोडणारी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला आणखी उत्तम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे बळ मिळते. आता आपण एका अशा विषयाकडे वळत आहोत जे तुमच्यातील अनेकांच्या मनात स्पर्श करणारे आहे, तो म्हणजे तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य. सुरुवातीला मी जे तुम्हाला म्हणाले होते की माणूस जेव्हा त्रासावून जातो
तेव्हा तो सर्व मर्यादा ओलांडतो. त्याचा थेट संबंध तुमच्या नातेसंबंधाशी आणि वैवाहिक आयुष्याशी आहे. कुंभ राशींच्या अनेक व्यक्ती गेल्या काही काळापासून नात्यांमध्ये अत्यंत मानसिक छळ सहन करत होता. कोणीतरी तुम्हाला सतत अपमानित करत होते, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत होते किंवा तुम्हाला समाजासमोर बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही आजवर शांत राहिलात कारण तुम्हाला नाते टिकवायचे होते. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मंगळ आणि शुक्राच्या एकमेकांवरील प्रभावामुळे तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास आणि आक्रमकता येईल. जे लोक तुम्हाला त्रास देत होते त्यांची योग्य जागा त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही अन्याय सहन करणार नाही. मग त्यासाठी समोरच्या व्यक्तीचे नाते तोडावे लागले किंवा कठोर निर्णय घ्यावा लागला तरी तुम्ही मागे हटणार नाही. ज्यांची वैवाहिक आयुष्य आधीच ताणतणावातून जात होते किंवा ज्यांचा विषय सुरू होता तिथे आता निर्णय तुमच्या बाजूने लागताना दिसतील. तुम्ही समोरच्या व्यक्तीचा मुखवटा उघडा पाडाल. तुमच्या आता डोक्यात एकच विचार असेल, खूप झाले सोसणे, खूप झाली सहनशीलता, आता मला माझे आयुष्य शांततेने आणि माझ्या अटींवर जगायचे आहे. पण ज्या लोकांचे नाते एकमेकांवर विश्वासावर आधारित आहे त्यांचे प्रेम संबंध या काळात अधिक दृढ होतील. द्वितीय विवाहासाठी प्रयत्न करत असलेल्या कुंभ राशींच्या व्यक्तींना उत्तम आणि सुरक्षित जीवनासाठी तुम्हाला मिळण्याची योग आहेत. फक्त ऑगस्टच्या उत्तरार्धात जीवनसाथीच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधताना भाषेचा वापर संयमाने करा. आता आपण बोलूया तुमच्या शिक्षण, संतती आणि आरोग्याबद्दल. कुंभ राशींच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून अभ्यासात एकाग्रता होत नव्हती, मनात प्रचंड ताणतणाव होते. आता तो काळ निघून जाईल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा मनपसंत विषयात प्रवेश मिळवण्याची दाट शक्यता आहे. संतती प्राप्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या जोडप्यांना या महिन्यात आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांचे असलेले जुने मतभेद संपुष्टात येऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर 5 तारखेनंतर तुमच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा दिसून येईल. जुने आजार, मानसिक थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास कमी होईल. महिन्याच्या शेवटी जीवनसाथीचे आरोग्यही सुधारेल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा भार हलका होईल. कोर्ट कचेरी किंवा कायदेशीर प्रकरणांबाबत बोलायचे झाले तर या महिन्यात तुमचे शत्रू तुमच्यासमोर टिकू शकणार नाहीत. जर कोणी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचत असेल तर ते स्वतःच त्या जाळ्यात अडकतील. तुम्ही तुमच्या युक्तीने आणि चातुर्याने शत्रूंवर मात कराल आणि विजयी मिळवाल. आता या संपूर्ण महिन्याला अधिक शक्तिशाली, समृद्ध आणि अडथळेमुक्त बनवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. या महिन्यात रोज सकाळी स्नान केल्यानंतर माता लक्ष्मीच्या चरणी थोडे अक्षदा म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करा. जर तांदूळ अर्पण करणे शक्य नसेल तर लहानशा पूजेवेळी देवी लक्ष्मीच्या चरणी थोडेसे साजूक तूप लावा आणि मनपूर्वक प्रार्थना करा. याचबरोबर शक्य असल्यास रोज दर सोमवारी शिवचालीसेचा पठण करा. या छोट्याशा उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि शनिदेवाच्या कृपेने तुमच्या सर्व कार्याला यश मिळेल. माझ्या प्रिय कुंभ राशींच्या भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, आयुष्य हे संघर्षाने भरलेले नक्कीच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि अन्याय विरुद्ध उभे राहता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला साथ देते. हा महिना तुमच्यासाठी बदलाचा, प्रगतीचा, स्वतःची ओळख नवीन निर्माण करण्याचा महिना आहे. धीर धरा, कठोर योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.